काँग्रेसचा काही संबंध नाही वडपल्लीवारांशी. हा म्हणून मी तर हा नाना पटोलेंचेच इलेक्शन एजंट आहेत ते, आणि विकास ठाकरेंचेही आहेत, आणि सुनील केदारांचेही आहेत, त्याच्या आधी मुत्तेमवारांचेही आहेत. त्याच्या म्हणजे ते एक तुमचं म्हणणं आहे की पटोले खोटं बोलतात. स्पष्टच म्हणे. हा. आता पटोलेंनी म्हटल्यानंतर तर ते जे सन्मान्य अनिल वडपल्लीवार आहे यांनी तुमच्या का कुठल्या तरी चॅनलच्या इंटरव्ह्यूतच सांगितलं मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे बोलले. काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे. विचारसरणीचा म्हणजे इलेक्शन एजंट कोणाला बनवता तुम्ही? इलेक्शन एजंट हा सगळ्यात महत्वाचा माणूस असतो. तो तुमचा जर खासदारकीचा सगळ्यांचा इलेक्शन एजंट आहे तर कोण आहे तो? तर दुसरं म्हणजे आता तुम्ही बोलायला तयार नव्हते की ही योजना म्हणजे भाऊ कोण, मुख्यमंत्री लाडकी योजना कुणाची. पण माझं एक याच्यात सगळ्या देशाला एक गोष्ट माहीत आहे की ही मूळ योजना होती मध्य प्रदेशातली, जी शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केली होती, लाडली बहना. ती मागच्या वर्षी 5 मार्च 2023ला सुरू झाली होती. तिथे 1000 रुपये होते, 1250 केले त्यांनी. त्यानंतर मला एक प्रश्न विचारायचा, आता तुम्ही एवढं टाळतायत की महाराष्ट्रात ही योजना, खरं तर ही बीजेपीची मध्य प्रदेशातली योजना आहे, ती महाराष्ट्रात राबवावी ही मूळ संकल्पना कोणाची? तर याचं तुम्ही पॉलिटिकली उत्तर न देता खरं नाही उत्तर नाही, मी सांगतो की शिवराजजींनी आमच्याशी चर्चा केली, त्यांनी पण आम्हाला ही आयडिया दिली, आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमची तिघांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शिवराजजींसारखी योजना आपण देखील या ठिकाणी तयार करूया. त्यांनी आपल्याला सगळे डिटेल दिले आहेत. आमची त्याला मान्यताच होती, त्यामुळे त्या बैठकीत आम्ही हा निर्णय केला. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बघा, श्रेयवादाची लढाई नाही. कुठलंही सरकार असतं, जे काही सरकार असतं, त्या सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात. त्या सरकारचा कुठलाही निर्णय, माझ्याही खात्याचे निर्णय मी जरी घेतले तरी देखील त्या निर्णयांचं श्रेय हे मुख्यमंत्र्याचंच असतं. त्यांचं श्रेय कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कारण मी उपमुख्यमंत्री आहे, पण उपमुख्यमंत्री असलो तरी आय डिराईव्ह पॉवर फ्रॉम माय चीफ मिनिस्टर. माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला अधिकार दिलेत म्हणून मी उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की ज्या दिवशी मुख्यमंत्री राजीनामा देतात एकही मंत्री राहत नाही, सगळे मंत्री तिथनं पॉवर डिराईव्ह करतात. त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मला असं वाटतं वाद करण्याचं कारण नाही. सरकारच्या योजनेचं श्रेय मुख्यमंत्र्यांचं असतं, आणि या योजनेचं श्रेय मी तर असं म्हणेन सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींचं आहे. म्हणजे याचा